अगदी महत्त्वपूर्ण भाग म्हणजे शब्द होय. शब्द हे फार महत्त्वाचे असतात. शब्दामुळे इंग्रजी कळते, इंग्रजी समजते, इंग्रजी येते, इंग्रजीचे पूर्ण ज्ञान शब्दामुळे होते. म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात. वर्ड्स इज इम्पॉर्टंट. शब्दाशिवाय इंग्रजी येतच नाही, शब्दाशिवाय इंग्रजी जमतच नाही, शब्दाशिवाय इंग्रजी बोलता येत नाही, लिहिता येत नाही, समजतसुद्धा नाही. म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात. तसं तर कोणत्याही भाषेचे शब्द हे फार महत्त्वाचे असतात. मराठी असो, मराठीसुद्धा शब्दाशिवाय येत नाही, इंग्रजीसुद्धा शब्दाशिवाय येत नाही, हिंदीसुद्धा शब्दाशिवाय येत नाही. अक्षरे मिळून हा शब्द बनत असतो. काही अक्षरे मिळून हा शब्द बनत असतो. 2 अक्षराचा शब्द तयार होतो, 3 अक्षराचा शब्द तयार होतो, 4 अक्षराचा शब्द तयार होतो. म्हणून शब्द हा फार महत्त्वाचा असतो. शब्द हे कोणत्याही भाषेचा हा मूलभूत पाया आहे. कारण शब्दाशिवाय इंग्रजी येतच नाही. शब्द माहीत नसतील, शब्दाचा अर्थ माहीत नसेल, शब्दाचं स्पेलिंग माहीत नाही, तर इंग्रजी कशी येणार? व्हॉट इज धिस असं म्हटलं तर मग तू व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे काय, धिस म्हणजे काय, याचे अर्थ माहीत असल्याशिवाय आपल्याला ओळीचा अर्थ कळणार नाही. या ओळीचा अर्थ कळणार नाही. व्हॉट इज धिस, व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, धिस म्हणजे हे आहे, व्हॉट इज धिस हे काय आहे, असा आपल्याला अर्थ कळतो. म्हणून शब्दाचं महत्त्व अपार आहे, अगाध आहे, खूप आहे. म्हणून शब्द माहीत असल्याशिवाय इंग्रजी येतच नाही, समजत बी नाही, कळत नाही. म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात. शब्द हे भाषेचा अलंकार आहेत, शब्द हे भाषेचा रत्न आहेत, शब्द हे भाषेचा कारंजा आहेत. कारण शब्दाशिवाय काही येत नाही, काही जमत नाही, काही समजत नाही, काही ज्ञात होत नाही. म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे आहेत. म्हणून जास्तीत जास्त शब्द वाचा, सराव करा, प्रॅक्टिस करा, लिहून काढा. रोज सतत शब्द वाचा, परंतु घोकंपट्टी करू नका. घोकंपट्टी करसाल तर एकही शब्द तुमच्या लक्षात राहणार नाही. मग घोकंपट्टी करू नका, तर सराव करा, शब्द लिहून काढा, वाचन करा, रोज वाचन करा, सतत वाचा, लक्षात राहतात. शब्दाचं रिव्हिजन करा, सराव करा, प्रॅक्टिस करा, तर शब्द तुमच्या लक्षात राहतात. पण घोकंपट्टीने एकही शब्द लक्षात राहत नाही. शब्द हे फार महत्त्वाचे आहेत. दिज म्हणजे काय, दोज म्हणजे काय, हू म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, हिम म्हणजे काय, दे म्हणजे काय, देअर म्हणजे काय, अँड म्हणजे